Today we are going to learn about modern synthetic theory of evolution. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन त्यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आहे ते पाहणार आहोत. पहा, आता मॉडर्न जी सिंथेटिक जी थिअरी आहे ऑफ इव्होल्युशन त्यामध्ये आपल्याला दोन टर्म पाहिजे आहेत. पहा, त्यामध्ये पहिली जी टर्म आहे मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन त्यामध्ये या दोन कन्सेप्ट पाहिजे आहेत. त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे मेंडेलियन पॉप्युलेशन. आता मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय आणि जीन पूल या दोन आपण टर्म समजून घेणार आहोत. पहा, त्यामध्ये जी पहिली टर्म आहे मेंडेलियन पॉप्युलेशन. तर मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय? ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज consist a population. The population occurs in a small group of interbreeding population, and such small interbreeding group of a population is called as Mendelian population. All individual of the same species. आता समजा हे पॉप्युलेशन आहे पहा, एवढं या पॉप्युलेशन मध्ये काय आहे? सेम स्पीसीज आहेत. पहा, ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज कन्सिस्ट ए पॉप्युलेशन. आणि मग हे जे सेम स्पीसीज मिळून काय तयार होते? पॉप्युलेशन. इथे म्हणजे लोकसंख्या इथे तयार झालेली आहे. ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज कन्सिस्ट ए पॉप्युलेशन अँड द पॉप्युलेशन ऑकर्स इन ए स्मॉल ग्रुप. मग ते जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये काय 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 आहेत? स्मॉल ग्रुप केलेले आहे. पहा, स्मॉल ग्रुप ऑफ ए इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन. आता पहा, यामध्ये इंटरब्रीडिंग हा वर्ड आलेला आहे. पहा, मग आता या पॉप्युलेशन मध्ये जे स्मॉल ग्रुप आहे इंटरब्रीडिंग पॉप्युलेशनचे त्याला म्हणायचं मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणायचं. आता इंटरब्रीडिंग म्हणजे काय? इंटर म्हणजे काय? टू, आणि ब्रीडिंग म्हणजे काय? मेटिंग. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय होतात? फ्यूज एकत्र येतात आणि त्याला जे त्यापासून जे त्याला म्हणायचं एकत्र येणे. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येणे त्याला काय म्हणायचं? इंटरब्रीडिंग असं म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंगचं जर आपण घेतलं तर फिमेल आणि मेल गॅमेटचं एकत्रित झालं त्यांना काय म्हणायचं? इंटरब्रीडिंग असं म्हणायचं. पहा, मग यामध्ये पॉप्युलेशनमध्ये फॉर एक्झाम्पल कॅट असेल, नंतर हॉर्स असेल, त्या हॉर्सचं त्या दुसऱ्या हॉर्स बरोबर काय होते? म्हणजे एकत्र मेटिंग होतं, फ्युजन होते, त्याला म्हणायचं इंटरब्रीडिंग. म्हणजे दोन समान जे स्पीसीज असतात त्यामध्ये जे फ्युजन होते त्याला म्हणायचं इंटरब्रीडिंग असं म्हणायचंय. मग हे ऑल इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज consist a population and the population occurs in a small group of interbreeding population, and such small interbreeding population of a population is called as Mendelian population. आणि मग त्याला काय म्हणायचं? मेंडेलियन पॉप्युलेशन असं म्हणतात. आता दुसरी टर्म आहे जीन पूल. जीन पूल म्हणजे काय? जीन पूल म्हणजे काय? द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन encoded in some total of a gene in a Mendelian population is called as a gene pool. आता मग हे जे समजा हे मेंडेलियन पॉप्युलेशन आहे, या मेंडेलियन पॉप्युलेशन मध्ये काय असतं? जे टोटल जी जेनेटिक जी इन्फॉर्मेशन असते ती कॅरी कोण करते? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम कोण करतं? DNA आणि RNA करतात. आणि यांच्यामध्ये काय असतं? जीन असतात. आणि मग त्यामध्ये हे जे टोटल जेनेटिक जी इन्फॉर्मेशन असते ती इनकोडेड फॉर्ममध्ये असते. आणि मग हे जे मेंडेलियन पॉप्युलेशन आहे यामध्ये जेवढे म्हणजे पॉप्युलेशन मिलियन्समध्ये असेल आणि मग हे जे पॉप्युलेशन आहे त्यांचं काय करायचे? टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन जी कोडेड फॉर्ममध्ये इन सम टोटल ऑफ ए जीन. आणि मग ते मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे सगळे जे जीन असतात त्या जीनची काय करायची? सम करायची. त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन पूल असं म्हणतात. द टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन कोडेड इन सम टोटल ऑफ ए जीन इन ए मेंडेलियन पॉप्युलेशन. हे मेंडेलियन पॉप्युलेशन आहे. त्या मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल असतात म्हणजे त्यांचे काय करायचे? जीनची सम ऑफ ए जीन्स, सम टोटल ऑफ ए जीन्स
इन ए मेंडेलियन पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज अ जीन पूल असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे या दोन टर्म त्यांनी सांगितलेले आहे, मेंडेलियन पॉप्युलेशनमध्ये आणि जीन पूल या दोन टर्म पहा समजून घ्या. तर त्यामध्ये पहा द मायग्रेशन ऑफ ए पॉप्युलेशन इफेक्टिवली अल्टर द जीन पूल. समजा हे इथं एक मेंडेलियन पॉप्युलेशन आहे, इथे मेंडेलियन पॉप्युलेशन आहे, म्हणजे इथे मग यामधले जे इंडिव्हिज्युअल असतात ते इंडिव्हिज्युअल समजा या पॉप्युलेशनमध्ये जर केले तर यावरती याचा इफेक्ट कशावरती होतो, जीन पूलवरती होतो. कारण याचं हॅबिटॅट आणि याचं हॅबिटॅट कसं आहे, वेगळं आहे. आणि मग या हॅबिटॅटमधून या हॅबिटॅटमध्ये त्याची एंट्री झाली तर त्याचं जे पूर्ण जे आहे ते लाईफ सायकल पूर्ण काय होते, चेंज होते. त्याची जिओग्राफिकल कंडिशन बदलते, ते सगळ्या कंडिशन त्यामध्ये काय होतात, चेंज होतात. आणि याचा परिणाम कशावरती होतो, जीन पूलवरती होतो. मग द मायग्रेशन याला काय म्हणतात, मायग्रेशन. याच्यामध्ये जाणे. द मायग्रेशन ऑफ ए पॉप्युलेशन इफेक्टिवली अल्टर द जीन पूल असं म्हणतात. आणि मग त्यामध्ये द जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन ए पॉप्युलेशन. म्हणजे समजा पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशनमध्ये जे इंडिव्हिज्युअल असतात ते इंडिव्हिज्युअल मिळून काय तयार होते, पॉप्युलेशन होते. आणि मग जे टोटल जे इंडिव्हिज्युअल असतात त्या टोटल नंबर त्यामध्ये जे जीन असतात, टोटल नंबर ऑफ ए जीन्स, आणि त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन पूल असं म्हणतात. जीन पूल मीन्स द टोटल नंबर ऑफ ए जीन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इन ए पॉप्युलेशन इट इज कॉल्ड ॲज अ जीन पूल असं म्हणतात. आणि मग या हॅबिटॅटमधून या हॅबिटॅटमध्ये मायग्रेशन झालं की याचा परिणाम कशावरती होतो, जीन पूलवरती होतो. आणि द जीन पूल ऑल्सो चेंजेस ड्यू टू रिप्लेसमेंट ऑफ ए वन जनरेशन बाय द अनदर जनरेशन. याचा परिणाम कशावरती होतो, या जीन पूलवरती होतो पहा. आता ही जी मॉडर्न सिंथेटिक थिअरी आहे इव्होल्युशनची, मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन कंपरायझेस 5 मेन फॅक्टर्स. यामध्ये 5 फॅक्टर्स असतात पहा. अँड दॅट आर ब्रॉडली डिवायडेड इंटू 3 ग्रुप, 3 मेन कन्सेप्ट. हे जे मॉडर्न सिंथेटिक जी थिअरी आहे इव्होल्युशनची त्यामध्ये या कंपरायझेस 5 मेन फॅक्टर, यामध्ये 5 फॅक्टर येतात. आणि हे जे 5 फॅक्टर आहे त्या 5 फॅक्टरचं डिवायडेशन त्यांनी 3 कन्सेप्टमध्ये केलेलं आहे पहा. मग ते 3 कन्सेप्ट काय आहे, त्यातला पहिला कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हॅरिएशन, सेकंड आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा आहे आयसोलेशन. हे 3 कन्सेप्ट त्यांनी सांगितलेले आहे आणि हे तिन्ही पण कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत पहा. मॉडर्न सिंथेटिक थिअरी जी आहे ती मॉडर्न सिंथेटिक थिअरी कंपरायझेस 5 मेन फॅक्टर. यामध्ये 5 फॅक्टर आहे. हे जे 5 फॅक्टर आहे त्याचं डिवायडेशन त्यांनी 3 कन्सेप्टमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये पहिला कन्सेप्ट कोणता आहे, जेनेटिक व्हॅरिएशन, दुसरा आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा आहे आयसोलेशन. या 3 कन्सेप्टमध्ये त्यांनी केलेलं आहे पहा. आणि मग त्यामध्ये आज आपण जो पहिला कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हॅरिएशन याचा स्टडी करणार आहोत पहा. पहिला कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हॅरिएशन. आता जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय, व्हॅरिएशन म्हणजे काय, चेंजेस. जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय, चेंजेस. कशामध्ये चेंजेस, जेनेटिक जीन्समध्ये पहा. द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक व्हॅरिएशन. जेनेटिक व्हॅरिएशन म्हणजे काय, द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी. कशामध्ये बदल होतो, जीनमध्ये आणि जीन फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा जो बदल आहे त्याला काय म्हणतात, जेनेटिक व्हॅरिएशन असं म्हणतात. द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक व्हॅरिएशन. त्याला म्हणायचं जेनेटिक व्हॅरिएशन. म्हणजे जीन आणि जीन फ्रिक्वेन्सीमध्ये जो होणारा जो बदल आहे त्याला म्हणायचं जेनेटिक व्हॅरिएशन असं म्हणतात. आणि मग हे जेनेटिक व्हॅरिएशन कशामुळे घडतंय, यावरती या जेनेटिक व्हॅरिएशनवरती कोणकोणती म्हणजे जेनेटिक व्हॅरिएशन निर्माण होण्याची कोणकोणती कारणं आहेत, हे कशामुळे जेनेटिक व्हॅरिएशन निर्माण होतं पहा. जेनेटिक व्हॅरिएशन आर कॉज्ड बाय द फॉलोइंग फॅक्टर.
आणि मग त्यामध्ये असे घटक आहेत की त्या घटकांचा परिणाम या जेनेटिक व्हॅरिएशनमुळे होतो. आणि मग त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे जीन म्युटेशन आहे पहा, सेकंड आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन, नंतर थर्ड आहे जीन फ्लो, नंतर फोर्थ आहे जेनेटिक ड्रिफ्ट आणि फिफ्थ आहे क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. असे हे घटक आहे पहा. या जेनेटिक व्हॅरिएशन निर्माण होण्याचे जे फॅक्टर आहेत ते आता हे 5 फॅक्टर आहेत पहा. त्यामध्ये पहिला सांगला जीन म्युटेशन, दुसरा आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन, थर्ड आहे जीन फ्लो, नंतर फोर्थ आहे जेनेटिक ड्रिफ्ट आणि फिफ्थ आहे क्रोमोसोमल ॲबिरेशन्स. असे हे 5 घटकांमुळं हे जेनेटिक व्हॅरिएशन पहा निर्माण होतं पहा. आणि मग त्यामध्ये आता आपण एक एक फॅक्टर आपण शिकणार आहोत. त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे जीन म्युटेशन. पहिला फॅक्टर कोणता आहे? जीन म्युटेशन. आता जीन म्युटेशन म्हणजे काय? सडनली चेंजेस, अचानक होणारे जे बदल असतात त्यांना काय म्हणायचं? म्युटेशन असं म्हणतात. सडनली चेंजेस, जीन म्युटेशन. आता जीन म्युटेशन मध्ये पहा, हा जो पहिला फॅक्टर आता आपण पाहतोय जीन म्युटेशन. आता सडन परमनंट इनहेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज म्युटेशन. त्याला काय म्हणतात? म्युटेशन असं म्हणतात. सडनली काय होतात? अचानक होणारे बदल, पण हे चेंजेस कसे असतात? परमनंट असतात, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. सडन परमनंट इनहेरिटेबल चेंज. इनहेरिटेबल म्हणजे काय? म्हणजे पेरेंट्सकडून जे कॅरेक्टर जे ट्रान्सफर होतात ते कुठं? ऑफस्प्रिंग्समध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. म्हणजे सडन परमनंट इनहेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज म्युटेशन. त्याला काय म्हणतात? म्युटेशन असं म्हणतात. आणि हे जे म्युटेशन आहे, म्युटेशन कॅन ऑकर इन द जीन. हे कशामध्ये निर्माण होते? म्युटेशन कॅन ऑकर्स इन द जीन अँड इन द क्रोमोसोम अँड इन क्रोमोसोम्स नंबर. हे जे आहे म्युटेशन हे इन द जीन कशामध्ये होते? जीनमध्ये, इन द क्रोमोसोम्स अँड इन क्रोमोसोम नंबर. म्हणजे या क्रोमोसोम नंबर आहे तो काय होतो? त्यामध्ये रिड्यूस पण होतो. आणि हे जे क्रोमोसोम आहे त्यामध्ये काय होतात? चेंजेस पण होतात पहा. त्यामध्ये या क्रोमोसोमवरती अफेक्ट सुद्धा होऊ शकतो. नंतर म्युटेशन दॅट ऑकर विथिन ए सिंगल जीन. म्युटेशन दॅट ऑकर विथिन द सिंगल जीन इज कॉल्ड ॲज अ पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन. हे जे म्युटेशन आहे एका सिंगल जीनमध्ये सुद्धा होते आणि त्याला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन असं म्हणतात. म्युटेशन दॅट ऑकर्स विथ इन द सिंगल जीन इज कॉल्ड ॲज अ पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन. आणि हे कशामुळे घडतं? दिस लीड्स इन द चेंज इन द फिनोटाईप ऑफ द ऑर्गॅनिझम. असं जर म्युटेशन एका सिंगल जीनमध्ये जर झालं तर त्यामध्ये त्याचा परिणाम काय होतो? चेंज इन द फिनोटाईप ऑफ द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम जर फिनोटाईप आहे त्यामध्ये काय होतो? बदल होतो पहा. आणि कॉझिंग व्हॉट इज द कॉल्ड ॲज व्हॅरिएशन. आणि यालाच काय म्हणतात? व्हॅरिएशन्स असं म्हणतात पहा. तर अशा प्रकारे हे जीन म्युटेशन आहे. पहिला जो फॅक्टर आपण जेनेटिक व्हॅरिएशन पाहतोय, या जेनेटिक व्हॅरिएशन निर्माण होण्याचे याच्यावरती म्हणजे कशामुळे निर्माण होतात, कोणत्यामध्ये फॅक्टर्स आपण शिकतोय. आणि मग त्यामध्ये पहिला फॅक्टर पाहिला आपण जीन म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? सडन म्हणजे अचानक होणारे बदल, परंतु हे बदल कसे असतात? परमनंट असतात. सडन परमनंट इनहेरिटेबल चेंज इज कॉल्ड ॲज म्युटेशन. आणि हे म्युटेशन कुठं घडतं? जीनमध्ये, इन द क्रोमोसोम आणि इन क्रोमोसोम नंबर. त्या क्रोमोसोम नंबर सुद्धा याच्यावरती सुद्धा आणि क्रोमोसोमवर त्याचा परिणाम होतो. हा जो क्रोमोसोम नंबर आहे तो काय होतो? रिड्यूस सुद्धा होण्याची शक्यता असते पहा. आणि हे जे म्युटेशन आहे एका सिंगल जीनमध्ये सुद्धा होते, त्याला म्हणायचं पॉइंट म्युटेशन और जीन म्युटेशन असं म्हणतात. आणि याचा परिणाम काय होतो? दिस लीड्स टू द चेंज इन द फिनोटाईप ऑफ द ऑर्गॅनिझम. आणि यामुळे ऑर्गॅनिझमचा फिनोटाईप यामध्ये काय होतो? चेंज होतो पहा. असं झालं हे फर्स्ट जीन म्युटेशन. आता सेकंड आपण पाहणार आहोत, त्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन. सेकंड फॅक्टर आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आता रिकॉम्बिनेशन म्हणजे काय? रिकॉम्बिनेशन म्हणजे त्यामध्ये काय होतात? बऱ्याच प्रमाणामध्ये काय होतात? चेंजेस होतात.
तर ही कॉम्बिनेशन इन सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. कोणते ऑर्गॅनिझम? सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जे ऑर्गॅनिझम त्यापासून जेव्हा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात ते कसे तयार होतात? सेक्शुअल रिप्रोडक्शनने तयार होतात. मग सेक्शुअली रिप्रोडक्शिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आणि त्यापासून काय होतात? सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ज्या वेळेला गॅमेट्स फॉर्मेशन होतं त्यावेळेला एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम्स. जे होमोलॉगस आपण शिकलोय पहा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये, त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर, दिस इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर आपण त्यामध्ये शिकलेलो आहे पहा. जे होमोलॉगस क्रोमोसोम असतात, जे होमोलॉगस क्रोमोसोम जे नॉन सिस्टर जे क्रोमॅटिड असतात आणि या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये काय होतं? हे क्रॉसिंग ओव्हर घडतंय. आणि हे क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळं याच्यामध्ये काय होतं? जेनेटिक मटेरियलमध्ये काय होते? एक्सचेंज होते. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स बिटवीन द नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोसोम. दिस इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. आणि याला काय म्हणतात? क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. क्रॉसिंग ओव्हर हे जे आहे हे पॅचेटिन या स्टेजमध्ये घडतं पहा क्रॉसिंग ओव्हर. आणि इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन. म्हणजे समजा आपण असे हे जे क्रोमोसोम जर आपण काढले तर पहा हे जे दोन असतात या दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये काय होते? क्रॉसिंग ओव्हर घडते. आणि मग या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये जेनेटिक मटेरियल यामध्ये जाते, यामध्ये जाते. मग अशा प्रकारे जेनेटिक मटेरियलमध्ये काय होते? एक्सचेंज होते. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. आणि क्रॉसिंग ओव्हर निर्माण झाल्यामुळं त्यामध्ये इट प्रोड्युसेस न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन विथ रिझल्ट इन व्हॅरिएशन. आणि मग अशामुळं यामध्ये काय होतं? हे प्रोड्युसेस ते न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन. आणि मग त्यापासून जेनेटिक कॉम्बिनेशन तयार होतं विथ रिझल्ट इन व्हॅरिएशन. अशा प्रकारे नवीन नवीन कॉम्बिनेशन असणारे काय होतात? त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काय होतो? बदल होतो ड्यू टू द हे क्रॉसिंग ओव्हर. हे क्रॉसिंग ओव्हर घडल्यामुळं हे कॉम्बिनेशन म्हणजे रिकॉम्बिनेशन त्यामध्ये घडते. मग फर्टिलायझेशन बिटवीन अपोजिट मेटिंग गॅमेट्स लीड टू द व्हेरियस रिकॉम्बिनेशन. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय? त्यामध्ये दोन मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं काय होतं? फ्युजन होतंय. त्याला काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन बिटवीन अपोजिट मेटिंग गॅमेट्स लीड्स टू द व्हेरियस रिकॉम्बिनेशन रिझल्टिंग इन द फिनोटाइप व्हेरिएशन. आणि मग त्यामध्ये काय होतं? फिनोटायपिकमध्ये काय होतं? बऱ्याच प्रमाणामध्ये चेंजेस होतात. फिनोटाईप त्यामध्ये ऑर्गॅनिझमचे काय होतात? बदलतात. तर अशा प्रकारे जेनेटिक रिकॉम्बिनेशन हा जो सेकंड फॅक्टर आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन आपण पाहिला पहा. जीन पहिला फॅक्टर पाहिला जीन म्युटेशन आणि सेकंड पाहिला जेनेटिक रिकॉम्बिनेशन. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे बाकीचे जे 3 फॅक्टर आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा. तर अशा प्रकारे हे जेनेटिक व्हेरिएशन मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशनची आहे. त्यामध्ये 5 फॅक्टर आहे आणि हे जे 5 फॅक्टर आहे त्याचं डिवायडेशन त्यांनी 3 कन्सेप्टमध्ये केलेलं आहे. त्यातला पहिला कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हेरिएशन आहे, दुसरा आहे नॅचरल सिलेक्शन आहे आणि तिसरा आहे आयसोलेशन. आणि मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा जो पहिला फॅक्टर आहे म्हणजे जो पहिले कन्सेप्ट आहे जेनेटिक व्हेरिएशन. मग या जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? द चेंज इन जीन अँड जीन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जीन आणि जीन फ्रिक्वेन्सीमध्ये होणारा जो चेंज आहे त्याला म्हणायचं जेनेटिक व्हेरिएशन असं म्हणतात. आणि जेनेटिक व्हेरिएशन कशामुळे कोणत्या फॅक्टरमुळे घडतंय? त्यामध्ये 5 फॅक्टर आहेत पहा. त्यामध्ये पहिला फॅक्टर आपण पाहिला जीन म्युटेशन पाहिला आणि दुसरा पाहिला जेनेटिक रिकॉम्बिनेशन. हे 2 फॅक्टर आपण आज त्याचा स्टडी केलेला आहे पहा. आणि राहिलेले 3 फॅक्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पहा. तर धन्यवाद.